मक्तेदारी बाजारपेठ पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेनंतरची दुसरी बाजारपेठ म्हणजेच मक्तेदारी बाजारपेठ होय. आणि ही मक्तेदारी बाजारपेठ ही अपूर्ण स्पर्धेची बाजारपेठेचा एक प्रकार आहे. कारण या बाजारपेठेमध्ये पूर्ण स्पर्धेप्रमाणे स्पर्धा आढळून येत नाही, तर अपूर्ण स्पर्धा या बाजारपेठेमध्ये आढळून येते. मोनोपॉली मार्केट. मोनो म्हणजे एकच, ज्या बाजारपेठेमध्ये एकच विक्रेता असतो अशी बाजारपेठ म्हणजे मक्तेदारी बाजारपेठ होय. मक्तेदारी बाजारपेठेची व्याख्या काय आहे, तर ज्या बाजारपेठेमध्ये पर्यायी वस्तूंचा अभाव असणाऱ्या वस्तूंची विक्री करणारा एकमेव उत्पादक विक्रेता असतो आणि त्याचे उत्पादनाच्या किमतीवर, पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण असते, अशी बाजारपेठ म्हणजे मक्तेदारी बाजारपेठ होय. व्याख्येमध्ये काय सांगितलेलं आहे, तर ही जी मक्तेदारी बाजारपेठ आहे, या बाजारपेठेमध्ये ज्या वस्तू उत्पादित केलेल्या आहेत त्या वस्तूंना पर्यायी वस्तू उपलब्ध नसतात. म्हणजे पर्यायी वस्तूंचा अभाव या बाजारपेठेमध्ये आढळतो. त्याचबरोबर विक्री करणारा जो उत्पादक विक्रेता असतो ते एकमेव उत्पादक विक्रेता असतो, एकटाच विक्रेता त्या बाजारपेठेमध्ये असतो आणि त्यामुळे त्या उत्पादकाचे वस्तूच्या उत्पादनावर असेल, पुरवठ्यावर असेल, किमतीवर असेल तर पूर्ण नियंत्रण असते. अशा बाजारपेठेला मक्तेदारी बाजारपेठ असे म्हणतात. या मक्तेदारी बाजारपेठेची वैशिष्ट्ये काय आहेत? मक्तेदारी बाजारपेठेचं पहिले वैशिष्ट्य आहे की एकच उत्पादक विक्रेता. पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये काय होतं, तर असंख्य विक्रेते होते, परंतु ही जी मक्तेदारी बाजारपेठ आहे, मोनोपॉली मार्केट, या बाजारपेठेमध्ये वस्तूंचा एकच उत्पादक विक्रेता असतो. म्हणजेच काय, तर एखाद्या वस्तूच्या बाजारात एकमेव विक्रेता असण्याची जी स्थिती असते त्याला मक्तेदारी बाजारपेठ म्हणता येईल किंवा याला एकाधिकार असेही म्हणता येईल. कारण एकमेव उत्पादक विक्रेता या बाजारपेठेमध्ये असतो. हा एकमेव उत्पादक विक्रेता असल्यामुळे त्याचे उत्पादनावरती नियंत्रण असते, पुरवठ्यावरती नियंत्रण असते. म्हणजे किती उत्पादन घ्यायचे, किती पुरवठा करायचा, त्या वस्तूची किंमत काय करायची, याचे सगळे निर्णय तो स्वतः उत्पादक विक्रेता घेत असतो. म्हणून पहिलं महत्त्वाचं वैशिष्ट्य असे आहे की या बाजारपेठेमध्ये एकमेव उत्पादक विक्रेता आढळून येतो आणि त्यामुळे त्याचे उत्पादनावरती, पुरवठ्यावरती, किमतीवरती पूर्ण नियंत्रण, म्हणजे बाजारपेठेवरती पूर्ण नियंत्रण त्या उत्पादक विक्रेत्याचे असते. दुसरं वैशिष्ट्य आहे प्रवेशबंदी. या बाजारपेठेमध्ये प्रवेशबंदी असते. पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये प्रवेशबंदी नव्हती, मुक्त प्रवेश होता, कारण त्या ठिकाणी असंख्य विक्रेते होते. परंतु ही जी बाजारपेठ आहे, या बाजारपेठेमध्ये प्रवेशबंदी आढळून येते. जे नवीन उत्पादक बाजारपेठेमध्ये प्रवेश करू शकणार असतात त्यांना सहजासहजी या बाजारपेठेमध्ये प्रवेश दिला जात नाही. म्हणजे जो मक्तेदार आहे तो मक्तेदार इतर कोणत्याही उद्योगसंस्थेला प्रवेश करण्यास परवानगी देत नाही, सहजासहजी तो प्रवेश देऊ शकत नाही. त्या ठिकाणी कायद्याने किंवा नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी निर्बंध घातलेले असतात. म्हणजेच काय, तर मक्तेदारी बाजारपेठेमध्ये अशी परिस्थिती असते की नवीन उद्योगसंस्थांना जवळपास बंदीच असते, ते या बाजारपेठेमध्ये प्रवेश करू शकत नाहीत. तिसरं वैशिष्ट्य आहे उद्योगसंस्था हाच उद्योगधंदा. उद्योगसंस्था आणि उद्योगधंदा. उद्योगसंस्था म्हणजे काय, तर एक उत्पादन संस्था असेल. फॉर एक्झाम्पल साखर कारखाना, एक साखर कारखाना आहे तर ती उद्योगसंस्था झाली. आणि महाराष्ट्रातील जे साखर कारखाने मिळून जो धंदा बनलेला साखर उद्योग, त्याला उद्योगसंस्था असे म्हणतात. मग जर मक्तेदारी बाजारपेठ असेल तर एकमेव उत्पादक विक्रेता असणार, म्हणजे त्याची जी उत्पादन संस्था आहे तीच उद्योगधंदा आहे. म्हणजे या बाजारपेठेमध्ये उद्योगसंस्था ज्या असतात तीच उद्योगधंदा, म्हणजे यामध्ये असणारा जो फरक आहे तो फरक नाहीसा होतो. पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये उद्योगसंस्था वेगळ्या असतात, उद्योगधंदा वेगळा असतो. म्हणजे एक उत्पादन संस्था आहे तर ते उद्योगसंस्था झाली आणि त्याच प्रकारच्या उत्पादन करणाऱ्या अनेक उत्पादन संस्था मिळून उद्योगधंदा बनलेला असतो. परंतु मक्तेदारी बाजारपेठेमध्ये एकमेव उत्पादक विक्रेता असल्यामुळे अनेक उत्पादन संस्था या ठिकाणी उपलब्ध नसतात. त्यामुळे जी उद्योगसंस्था आहे तोच उद्योगधंदा असतो. म्हणजे उत्पादन संस्था आणि उद्योगधंदा याच्यामध्ये जो असणारा फरक आहे तो फरक नाहीसा झालेला आहे. पर्यायी वस्तूंचा अभाव. पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये असंख्य विक्रेते होते, त्यामुळे पर्यायी वस्तू त्या ठिकाणी उपलब्ध केल्या जात होत्या. परंतु मक्तेदारी बाजारपेठ ही अशी बाजारपेठ आहे की या बाजारपेठेमध्ये पर्यायी वस्तू आढळत नाहीत. कारण काय, तर या बाजारपेठेमध्ये मक्तेदार जो आहे तो एकमेव उत्पादक विक्रेता आहे. तो उत्पादन करत असलेल्या इतर वस्तू किंवा त्याला पर्याय ठरणाऱ्या वस्तू उत्पादन करणारे इतर उत्पादक नसतात. म्हणजे या ठिकाणी एकमेव उत्पादक विक्रेता आहे, त्याचे पुरवठ्यावरती, उत्पादनावरती नियंत्रण आहे. त्यामुळे इतर उत्पादन संस्थांना या बाजारपेठेमध्ये प्रवेशबंदी आहे. म्हणून
या बाजारपेठेमध्ये प्रामुख्याने पर्यायी वस्तू ज्या आहेत त्या पर्यायी वस्तूंचा अभाव या ठिकाणी आढळून येतो. पुरवठ्यावरती नियंत्रण काय आहे, तर या बाजारपेठेमध्ये एकमेव तो एकटाच उत्पादक विक्रेता आहे. त्याचे उत्पादनावरती नियंत्रण आहे, बाजारपेठेवरती नियंत्रण आहे. त्यामुळे हा उत्पादक विक्रेता पुरवठ्यावरती पूर्णपणे नियंत्रण ठेवू शकतो. कारण किती वस्तूंचे उत्पादन करायचे त्याने ठरवलेलं आहे. त्याचबरोबर तो बाजारपेठेमध्ये किती वस्तूंचा पुरवठा करायचा याचा निर्णय या ठिकाणी तो उत्पादक विक्रेता घेऊ शकत असतो. त्यामुळे त्याचे बाजारपेठेमध्ये किती नग विक्रीसाठी पाठवायचे, किती नगांची विक्री करायची, किती पुरवठा करायचा याचा निर्णय तो घेऊ शकत असतो. त्यामुळे या बाजारपेठेमध्ये जो एकमेव उत्पादक विक्रेता आहे त्याचे पुरवठ्यावरती पूर्णपणे नियंत्रण असते. पुढचं वैशिष्ट्य आहे किमतीवरती नियंत्रण. ज्या पद्धतीने त्याचे उत्पादनावरती नियंत्रण आहे, पुरवठ्यावरती नियंत्रण आहे, तो एकमेव विक्रेता आहे. त्यामुळे तो किमतीवरती नियंत्रण ठेवत असतो. म्हणजे या बाजारपेठेमध्ये ज्या वस्तू विक्रीसाठी आलेल्या आहेत त्या वस्तूंची काय किंमत आकारायची याचा निर्णय जो आहे याचा निर्णय तो उत्पादक विक्रेता घेत असतो. किमतीवरती पूर्णपणे त्याचे नियंत्रण असते. म्हणजेच काय, तर एकमेव उत्पादक विक्रेता आहे, त्याचे उत्पादनावरती नियंत्रण आहे, पुरवठ्यावरती नियंत्रण आहे, बाजारपेठेवरती नियंत्रण आहे. त्यामुळे साहजिकच तो वस्तूंच्या किमतीवरती नियंत्रण ठेवत असतो. कारण पर्यायी वस्तूच उपलब्ध नाहीत, बाजारपेठेमध्ये पर्यायी वस्तूच नाहीत, इतर उत्पादकच नाहीत. त्यामुळे त्याच्या किमतीवरती पूर्णपणे नियंत्रण असते. नेक्स्ट, जास्तीत जास्त नफा. या बाजारपेठेमध्ये एकमेव उत्पादक विक्रेता आहे, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, एकमेव उत्पादक विक्रेता आहे, प्रवेशावरती बंदी घातलेली आहे, पर्यायी वस्तूंचा बाजारपेठेमध्ये अभाव आहे, त्या उत्पादकाचे बाजारपेठेवरती नियंत्रण आहे, उत्पादनावरती नियंत्रण आहे, पुरवठ्यावरती नियंत्रण आहे आणि त्याचबरोबर किमतीवरती नियंत्रण आहे. त्यामुळे तो जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न हा उत्पादक विक्रेता करत असतो. कारण किमतीवरती तो नियंत्रण ठेवू शकतो, कितीही किंमत त्याला आकारता येऊ शकते. बाजारपेठेमध्ये वस्तूंचा पुरवठा कमी करायचा, किमती वाढवायच्या आणि त्यातून तो जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून मक्तेदारीचे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, त्याचं ध्येय काय असतं, तर या ठिकाणी किमतीवरती नियंत्रण ठेवून जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न हा उत्पादक विक्रेता करत असतो. नेक्स्ट, मूल्यभेद हे मक्तेदारी बाजारपेठेचे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. कारण हे एकाच बाजारपेठेचे वैशिष्ट्य आहे, कारण मक्तेदार हाच मूल्यभेद करू शकतो. मूल्यभेद म्हणजे काय, तर एकाच प्रकारच्या वस्तूसाठी वेगवेगळ्या ग्राहकांच्याकडून वेगवेगळी किंमत आकारणे म्हणजेच मूल्यभेद होय. म्हणजे या ठिकाणी मूल्यभेद मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. उत्पादक विक्रेते पुरवठ्यावरती नियंत्रण आहे, किमतीवरती नियंत्रण आहे, त्याचबरोबर बाजारपेठेवरती पूर्ण नियंत्रण आहे आणि त्याला जास्तीत जास्त नफा मिळवायचा आहे. त्यामुळे तो मूल्यभेदाचे धोरण अवलंबून असतो. मूल्यभेद करताना काय केले जाते, तर जो ग्राहक आहे, ग्राहकाची परिस्थिती काय आहे त्या परिस्थितीनुसार प्रामुख्याने मूल्यभेद केला जातो. एखादा श्रीमंत ग्राहक आला तर त्याच्याकडून जास्त किंमत आकारायची, एखादा गरीब ग्राहक आलेला आहे तर त्याच्याकडून कमी किंमत आकारायची. म्हणजे या ठिकाणी किमतीमध्ये भेद करून तो जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न तो उत्पादक करत असतो, मक्तेदार करत असतो. किंमत जास्त आकारली म्हणून दुसऱ्या विक्रेत्याकडे जाईल याची भीती नसते, कारण दुसरे विक्रेतेच बाजारपेठेमध्ये नसतात. त्यामुळे या बाजारपेठेमध्ये जो विक्रेता आहे तो विक्रेता काय करतो, तर मोठ्या प्रमाणामध्ये मूल्यभेद करत असतो आणि त्याच्या आधारे मग जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. जाहिरात खर्चाचा अभाव. हे वैशिष्ट्य पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये पण होते की जाहिरात करावी लागत नाही. जाहिरात का करावायची असते, तर एखादी वस्तू जर आपण बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी आणलेली आहे, एखाद्या नवीन वस्तूचे उत्पादन केलेलं आहे, तर ती उत्पादित झालेली वस्तू जर ग्राहकांच्यापर्यंत पोहोचवायची असेल तर जाहिरात करावी लागते. परंतु या बाजारपेठेमध्ये एकटाच उत्पादक विक्रेता आहे आणि त्याच्याकडे उत्पादन केलेल्या वस्तू दुसऱ्या कोणीही उत्पादन करत नाहीत. त्यामुळे त्याला आपल्या वस्तूची ओळख करून देण्यासाठी, त्या वस्तूचे गुणवैशिष्ट्ये सांगून देण्यासाठी त्याला जाहिरात करावी लागत नाही. म्हणजेच जाहिरातीवरती या ठिकाणी उत्पादक विक्रेत्याला खर्च करावा लागत नाही. आणि शेवटचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे अतिरिक्त उत्पादन क्षमता. उद्योग संस्थेची जी उत्पादन क्षमता असते त्या पूर्ण उत्पादन क्षमतेचा वापर मक्तेदार करत नाही, कारण त्याचे पुरवठ्यावरती नियंत्रण आहे, उत्पादनावरती नियंत्रण आहे. त्याला जर जास्तीत जास्त नफा करायचा असेल तर पुरवठा वाढवून चालणार नाही. अधिक पुरवठा झाला तर त्याला त्या ठिकाणी किंमत कमी करावी लागेल. त्यामुळे जर किमतीवर नियंत्रण ठेवायचं असेल तर उत्पादन कमी करेल, पुरवठा कमी करेल. आणि उत्पादन कमी म्हणजेच काय, उत्पादनाची जी क्षमता असते, त्या उद्योग संस्थेची उत्पादन करण्याची जी क्षमता असते त्या पूर्ण क्षमतेचा या ठिकाणी वापर मक्तेदार करत नाही, तर अतिरिक्त उत्पादन क्षमता शिल्लक राहिलेली असते.
अशा पद्धतीने ही मक्तेदारीची वैशिष्ट्ये आहेत. मक्तेदारी म्हणजे काय, तर एकमेव उत्पादक विक्रेता असणारी बाजारपेठ आहे. या बाजारपेठेमध्ये पर्याय वस्तूंचा अभाव असणाऱ्या वस्तूंची विक्री करणारा एकमेव उत्पादक विक्रेता असतो. त्याचे पुरवठ्यावरती नियंत्रण असते, उत्पादनावरती नियंत्रण असते, किमतीवरती नियंत्रण असते, संपूर्ण बाजारपेठेवरती नियंत्रण असते. म्हणून या बाजारपेठेला मोनोपॉली मार्केट, मोनो म्हणजे एकमेव उत्पादक विक्रेता असणारी बाजारपेठ आहे. आणि या बाजारपेठेच्या ठिकाणी काही वैशिष्ट्ये आपल्याला पाहावयास मिळतात. एकच उत्पादक विक्रेता आहे, प्रवेशबंदी आढळलेले आहे, उद्योगसंस्था हाच उद्योगधंदा आहे, पर्याय वस्तूंचा अभाव आहे, पुरवठ्यावरती नियंत्रण आहे, किमतीवरती नियंत्रण, जास्तीत जास्त नफा मिळवणे हे या उद्योगसंस्थेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. मूल्यभेद हे फक्त मक्तेदारी बाजारपेठेमध्ये आढळून येते. जाहिरात खर्च करावा लागत नाही आणि उद्योगसंस्थेची जी उत्पादन क्षमता आहे त्या उत्पादन क्षमतेचा अतिरिक्त क्षमता शिल्लक राहिलेली आढळते.